Welcome students in Exam College Karad. Myself Pawar MA. My subject is Agriculture Science and Technology Standard. Discuss about our syllabus. Today I will start our new topic traditional crop. लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं होतं तर सगळे टॉपिक डिस्कस केले होते. त्याच्यामध्ये काय बघणार आहे हे डिस्कस केलं होतं. तो हा आपला पेपर जो आहे तो 17 मार्क्सचा आहे आणि उरलेले 30 मार्क्स जे आहेत ते कशाचे आहे तर प्रॅक्टिकलचे आहे. सो आय विल स्टार्ट अवर न्यू टॉपिक. फर्स्ट टॉपिक ट्रॅडिशनल क्रॉप्स. आता ट्रॅडिशनल क्रॉप्स म्हणजे काय किंवा व्हॉट इज मीन बाय ट्रॅडिशनल क्रॉप्स. तर ट्रॅडिशनल क्रॉप कसे असतात तर ट्रॅडिशनल क्रॉप्स कल्टिवर्स आर ग्रोन बाय लोकल फार्मर्स विच हॅव देअर ओन लँड रिसेस ऑफ सीड्स. म्हणजे जे जॉग्राफिकल कंडिशन असेल एखाद्या एरियाचं त्याच्यानुसार काय केली जातं पिकं घेतली जातात. ट्रॅडिशनल क्रॉप म्हणजे काय तर पारंपरिक पिके. आता पारंपरिक पिके कसली असतात तर म्हणजे त्या एरियाला जॉग्राफिकल जे कंडिशन असेल त्या एरियामध्ये जी घेतली जाणारी पिकं असतात. मग भुईमुग असू देत, हरभरा असू देत, ऊस असू देत, गहू असू देत, ज्वारी असू देत, बाजरी असू देत, त्या त्या एरियानुसार काय केलं जातं तर ती पिकं घेतली जातात. आता भारतामध्ये गहू आता आपण काय करणार आहे ट्रॅडिशनल क्रॉप्स बघणार आहे. त्याच्यामध्ये 4 ट्रॅडिशनल क्रॉप आपण बघणार आहे. कोणकोणते आहेत ते बघा. फर्स्ट ट्रॅडिशनल क्रॉप इज व्हीट. गहू. व्हीट माहिती आहे सगळ्यांना, सगळे खातो आपण व्हीट त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे. त्याचं लोकल नेम काय आहे तर गहू. नेक्स्ट त्याचं बोटॅनिकल नेम काय आहे ट्रिटिकम स्पीसीज. आता त्याच्या अनेक स्पीसीज आहेत. ट्रिटिकम हा जीनस आहे आणि स्पीसीज आपण इथं लिहिलेली नाही आहे, फक्त स्पीसीज असं म्हटलेलं आहे. म्हणजे ट्रिटिकम ही काय आहे ट्रिटिकम हा काय आहे तर जीनस आहे आणि जीनस आणि स्पीसीजला काय करायचं अंडरलाईन करायचं. लास्ट तुम्हाला 11th मध्ये असताना पण मी सांगितलं होतं की जीनस आणि स्पीसीज लिहिला की त्याच्या खाली अंडरलाईन आलीच पाहिजे. तीही वेगवेगळी अंडरलाईन करायची. नेक्स्ट फॅमिली काय आहे बघा त्याची ग्रॅमिनेसी. नेक्स्ट आहे ओरिजिन कुठे आहे त्याचं बघा. ओरिजिन हार्डवीट जे आहे ते कुठे आहे अबॅसियन. नेक्स्ट सॉफ्टवीट म्हणजे जे ब्रेडसाठी वापरले जातात ते गहू जे असतात त्यांना काय म्हटलं जातं सॉफ्टवीट. ते कशामध्ये कुठे आहेत त्यांचं ओरिजिन कुठे आहे बघा नॉर्थ वेस्ट इंडिया, वेस्ट अफगाणिस्तान अँड USSR. इथं काय आहे त्यांचं ओरिजिन आहे. नेक्स्ट बघा द जीनस ट्रिटिकम हॅज सेव्हरल स्पीसीज. द स्पीसीज विच आर कॉमनली कल्टिवेटेड इन इंडिया ट्रिटिकम एस्टिवम. These species are commonly cultivated in India. 90% area grows in Triticum aestivum. आता काही मी तुम्हाला त्याच्या स्पीसीज सांगते. ट्रिटिकम एस्टिवम ही भारतामध्ये 90% पेक्षा जास्त काय केली जाते ग्रो केली जाते. आता भारतामध्ये कुठं कुठं ग्रो केली जाते गहू कुठं कुठं घेतला जातो उत्तर प्रदेश असेल, हरियाणा असेल, पंजाब असेल, दुसरं आहे मध्य प्रदेश आहे, गुजरात आहे, बिहार आहे. इथं काय केलं जातं तर हे ग्रो केलं जातं. आलं लक्षात तुमच्या. तर भारतामध्ये मोस्टली सगळ्यात जास्त जे राज्य आहेत ती या राज्यांमध्ये काय केलं जातं गहूचं उत्पादन घेतलं जातं. नेक्स्ट बघा त्याच्या तुम्हाला काही स्पीसीज सांगते मी. ट्रिटिकम ड्युरम, ट्रिटिकम स्पिरोकोकम, ट्रिटिकम तुर्गिनम, ट्रिटिकम डिकोकम या काय आहेत तर याच्या स्पीसीज आहेत. आणि ट्रिटिकम एस्टिवम ही काय आहे तर कॉमन स्पीसीज आहे जी इंडियामध्ये 90% पेक्षा जास्त ग्रो केली जाते. आता युजेस तुम्हाला माहितीच आहे त्याचे युजेस काय असतात. गहूचे काय युजेस असतात तुम्ही बघितले. घरामध्ये तुम्ही चपाती खाता, ब्रेड खाता, त्याच्यामध्ये याचा गहूचा काय केला जातो वापर केला जातो. बघा युजेस. व्हीट इज एन इम्पॉर्टंट स्टॅपल फूड. काय आहे तर हे व्हीट तर इम्पॉर्टंट स्टॅपल फूड आहे. आपण त्याची युजेस बघतोय तसेच आपण अनेक प्रकार त्याचे बघणार आहोत, अनेक पॉईंट बघणार आहोत. म्हणजे त्याचा वापर त्याचं उत्पादन घेण्यापासून त्याचं हार्वेस्टिंग करेपर्यंत त्याचं इल्ड किती निघतंय इथंपर्यंत काय करणार आहे आपण या 4ही पारंपरिक पिकांचा काय करणार आहे स्टडी करणार आहोत. आलं लक्षात तुमच्या. तर आता युजेस काय आहेत बघा. इट इज अ स्टॅपल फूड. व्हीट ग्रेन कंटेन्स स्टार्च, प्रोटीन्स, फॅट्स, विटामिन्स अँड मिनरल्स. काय कंटेन करतं व्हीट तर विटामिन्स असेल, मिनरल्स असेल तर ते याच्यापासून काय होतं आपल्याला मिळत असतं. नेक्स्ट बघा त्याचं युजेस काय आहे. अमॉंग
सिरियल व्हीट इज अ गुड सोर्स ऑफ प्रोटीन्स. म्हणजे जर प्रोटीनचा गुड सोर्स कोणता असेल तर हा व्हीट काय आहे, प्रोटीनचा गुड सोर्स आहे. आलं लक्षात तुमच्या. नेक्स्ट बघा, नेक्स्ट युजेस काय आहे. सॉफ्ट व्हीट इज युज्ड फॉर मेकिंग चपाती. आणि जे आपण सॉफ्ट व्हीट म्हणतोय म्हणजे कुठे त्याचं ओरिजिन कुठे आहे तर नॉर्थ वेस्ट इंडिया, वेस्ट अफगाणिस्तान अँड USSR इथे काय केलं जातं, त्याचं ओरिजिन आहे, ग्रो केलं जातं. तर बघा, तर काय म्हटलंय, सॉफ्ट व्हीट इज युज्ड फॉर मेकिंग अ चपाती. चपाती असेल, ब्रेड असेल, याच्यासाठी काय केलं जातं, बेकरी प्रोडक्ट्स, मोस्टली युज्ड टू बेकरी प्रोडक्ट्स. नेक्स्ट, हार्ड व्हीट इज युज्ड फॉर अ प्रिपरेशन ऑफ रवा, सुजी अँड सेवई. म्हणजे जे हार्ड व्हीट आहे त्याचं आपण ओरिजिन कुठे म्हणतोय, अबॅझियन. ते काय केलं जातं तर ते रवा, सुजी किंवा सेवया, तुम्हाला हे ऐकून माहिती असेल, यांच्यासाठी काय केलं जातं, त्याचा वापर केला जातो. नेक्स्ट आहे बघा, व्हीट स्ट्रॉ युज्ड इन फॉडर ॲज वेल ॲज मल्चिंग मटेरियल्स. म्हणजे ज्या हार्वेस्ट केल्यानंतर आपण गहू काय करणार, काढून घेणार, राहिलेल्या ज्या स्ट्रॉ असतात ड्राय झालेल्या, त्या कशासाठी वापरल्या जातात तर फॉडरसाठी वापरल्या जातात. नेक्स्ट आहे, इट हॅज अ गुड ब्रेड मेकिंग क्वालिटी अमॉंग सिरियल्स ड्यू टू ग्लुटन कंटेंट. आलं लक्षात तुमच्या. तर हे याचे युजेस आहेत. नेक्स्ट आहे सॉईल. आता आपल्याला सॉईल गहू ग्रो करण्यासाठी, गहू पिकवण्यासाठी कशी सॉईल हवी ते आपल्याला इथं सांगितलंय. नेक्स्ट बघा, सॉईल. द व्हीट क्रॉप इज ग्रोन ऑन वाईड रेंज ऑफ सॉईल कंडिशन. म्हणजे सॉईलची कंडिशन कशी हवी तर वाईड रेंजेस असले पाहिजेत. नेक्स्ट आहे, इट ग्रोज वेल अँड सॉईल गुड वॉटर होल्डिंग कपॅसिटी. म्हणजे ज्या सॉईलमध्ये वॉटर होल्डिंग कपॅसिटी चांगली आहे त्यामध्ये काय केले जातात तर हे गहू पीक घेतलं जातं. नेक्स्ट आहे बघा, इट कॅन बी कल्टिवेटेड फ्रॉम लाईट सॉईल, हेवी क्ले सॉईल, शुड बी अ वेल ड्रेनड. म्हणजे जी वेल ड्रेनड सॉईल आहे, लाईट सॉईल टू हेवी सॉईल, याच्यामध्ये काय केलं जातं तर ती ग्रो केलं जातं, गहू घेतलं जातात. द रेनफेड क्रॉप इज महाराष्ट्र इज जनरली ग्रोन ऑन हेवी सॉइल्स. म्हणजे महाराष्ट्रामध्ये रेनफेड क्रॉप्स म्हणजे काय तर रेनफेड क्रॉप्स म्हणजे पावसाळी पिकं जी असतात. आणि इरिगेटेड क्रॉप्स दोन प्रकार आहेत, रेनफेड आहेत आणि इरिगेटेड आहेत. रेनफेड म्हणजेच पावसाळी पिकं आणि इरिगेटेड क्रॉप्स म्हणजे सिंचनाची पिकं. म्हणजे जे तुषार सिंचन, ठिबक सिंचन याद्वारे केली जाणारी जी शेती असते त्यांना काय म्हटलं जातं, किंवा जी पिकं घेतली जातात त्यांना म्हणतात तर इरिगेटेड क्रॉप्स असं म्हणतात. नेक्स्ट बघा, द रेनफेड क्रॉप इज महाराष्ट्र इज जनरली ग्रोन ऑन हेवी सॉइल्स. म्हणजे महाराष्ट्रामधले जी पिकं रेनफेडमध्ये घेतली जातात, पावसाळी पिकं जी घेतली जातात ती कशामध्ये घेतली जातात तर हेवी सॉइल जी असते त्याच्यामध्ये घेतली जातात. द ऑप्टिमम रेंज ऑफ pH इज फ्रॉम 5.5 टू 7.5. म्हणजे त्याचं ऑप्टिमम pH रेंज किती आहे 5.5 टू 7.5 इथंपर्यंत काय घेतले जाते त्या ऑप्टिमम रेंज. आलं लक्षात तुमच्या. हे झाले त्याची सॉईल. आलं लक्षात कसली सॉईल यूज केली जाते, लाईट टू हेवी सॉईल. आणि महाराष्ट्रामध्ये रेनफेड क्रॉप्स घ्यायचे असतील तर ती कशामध्ये मोस्टली ग्रो केले जातात तर हेवी सॉइल्समध्ये ग्रो केले जातात. नेक्स्ट आहे क्लायमेट. आता बघा, क्लायमेट आपण बघणार आहे. याचं क्लायमेट कसं घेतलं जातं, म्हणजे कोणत्या वातावरणात ती पिकं घेतली जातात. इट इज अन टेम्परेट क्रॉप. गहू कसलं क्रॉप आहे, टेम्परेट क्रॉप आहे. व्हीट रिक्वायर्स क्लायमेट फॉर प्रॉपर टिलरिंग. म्हणजे जे ड्युरिंग अर्ली ग्रोथ जी असते त्याच्यासाठी काय केलं जातं त्या स्टेजेसला रिक्वायर प्रिपेअर्ड टिलरिंग. नेक्स्ट आहे, ड्राय सनी वेदर अँड कूल लाईट फेवर्स ड्यू टू फॉर्मेशन विच इसेन्शियल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ व्हीट ग्रेन्स. इसेन्शियल ग्रोथ ऑफ डेव्हलपमेंट ऑफ व्हीट ग्रेन्स म्हणजे जे ग्रेन्स डेव्हलप होण्यासाठी काय केलं जातं, ड्राय सनी वेदर असलं पाहिजे. तर ते काय होतात तर ते जे ग्रेन्स असतात गव्हाचे ते काय होतात डेव्हलप होत असतात. नेक्स्ट बघा, ऑप्टिमम टेम्परेचर रेंजेस फॉर इट ग्रोथ इज 7 डिग्री सेल्सिअस टू 21 डिग्री सेल्सिअस. म्हणजे ऑप्टिमम रेंज किती हवी तर 7 डिग्री सेल्सिअस टू 21 डिग्री सेल्सिअस.
and temperature about 25 to 30 degree Celsius. Next, adverse effect on growth and yield. ॲडवर्स इफेक्ट सुद्धा होऊ शकतो इथे, म्हणजे कशावरती त्या यील्ड वरती. नेक्स्ट, ॲन्युअल रेनफॉल ऑफ अबाउट 750 टू 1600 मिलीमीटर. म्हणजे ॲन्युअल रेनफॉलची किती गरज आहे तर 750 मिलीमीटर टू 1600 मिलीमीटर एवढी काय गरज आहे तर ॲन्युअल रेनफॉलची गरज आहे. नेक्स्ट बघा, हाय ह्युमिडिटी इज हार्मफुल बिकॉज इट फेवर्स द स्प्रेड फंगल डिसीजेस. म्हणजे हाय ह्युमिडिटी असतं पण जास्त आर्द्रता असतं पण काय आहे तर हानिकारक आहे. काय होतं त्याच्यामुळे तर फंगल डिसीज जे असतात ते काय होतात स्प्रेड होत असतात. लाईक रस्ट अँड रॉट. म्हणजे कशासारखे रस्ट अँड रॉट सारखे काय होतात तर हाय ह्युमिडिटीला स्प्रेड होत जातात. नेक्स्ट आहे क्लाउडी फ्रॉस्टी हॉट वेदर इज ऑल्सो हार्मफुल फॉर जर्मिनेशन. आणि जेव्हा क्लाउडी किंवा फ्रॉस्टी वेदर जेव्हा असेल किंवा हॉट असेल तर ते काय होतं जर्मिनेशनला हार्मफुल असतं. आलं लक्षात तुमच्या. नेक्स्ट बघा, नेक्स्ट पॉईंट आहे आपला आता प्रिपरेटरी टिलेज. प्रिपरेटरी टिलेज म्हणजे काय नांगरलेली जमीन. आता त्याच्यासाठी जमीन कशी नांगरायला हवी बघा. वीट क्रॉप नीड्स अ वेल पुल्वराइज्ड बट कॉम्पॅक्ट सीड बेड्स. म्हणजे जे सीड बेड तयार केले जातात. आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जर शेत बघितलं असेल किंवा आता तुम्हाला माहिती झालं असेल बऱ्यापैकी सगळ्यांनी आजूबाजूला, सगळेच काय बाहेर राहत नाही आहेत. महाराष्ट्रामध्ये तर ऑफकोर्स राहताय तुम्ही सगळेजण, त्यामुळे तुम्हाला शेतामध्ये सऱ्या ज्या असतात म्हणजे सीड बेड ज्या रोज तयार केल्या जातात हे तुम्हाला माहितीच आहे नक्की. तर त्या कशा असतात तर कॉम्पॅक्ट सीड बेड तयार केले जातात. नेक्स्ट बघा, द प्रॅक्टिस ऑफ लँड प्रिपरेशन डिफर्स विथ इरिगेशन फॅसिलिटीज. म्हणजे पाण्याची जिथं गरज म्हणजे पाण्याची गरज बघून काय केली जातात तर तिथे त्या जिथं त्या फॅसिलिटीज असतील तर त्यानुसार काय केलं जातात तिथे रोज तयार केल्या जातात त्या सॉइल अँड क्लायमेट. म्हणजे कशावरती डिपेंड आहे तर ते शेत तयार करणं नांगरणं तर तिथल्या सॉइलवरती अँड क्लायमेटवरती काय आहे तर डिपेंड आहे. नेक्स्ट बघा, वेन वीट फॉलोज ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप द लँड इज प्रिपेअर्ड बाय टू क्रिसक्रॉस प्लगिंग बाय टू हॅरोविंग अँड प्लँकिंग. हॅरोविंग अँड प्लँकिंग म्हणजे जेव्हा जमीन नांगरली जाते तेव्हा क्रिसक्रॉसमध्ये काय केली जाते नांगरली जाते. फॉर रेनफेड क्रॉप सॉइल मॉइश्चर कॉन्झर्वेशन इज इम्पॉर्टंट. आणि रेनफेड क्रॉप्समध्ये काय होतं पावसाळी पिकं जी असतात आता ऑफकोर्स पाऊस पडणार तिथे त्यामुळे सॉइल मॉइश्चर कंटेंट जे असतं ते काय होतं कन्झर्व होतं. त्यामुळे काही म्हणजे तिथं सिंचन किंवा ठिबक सिंचन तुषार सिंचन लावण्याची गरज नाही. नेक्स्ट बघा, वन डीप प्लगिंग इज गिवन वन्स इन 3 years. म्हणजे डीप प्लगिंग जे केलं जातं नांगरलं जातं ते तेव्हा काय केलं जातं 3 years. म्हणजे डीप प्लगिंग जेव्हा करतो तेव्हा एकदाच ते 3 वर्षातून केलं जातं. आणि जस्ट बिफोर सोईंग लँड्स इज गिवन शॅलो हॅरोविंग लाईट प्लँकिंग. आणि लाईट प्लँकिंग जे म्हणजे डीपमध्ये केलं जात नाही नांगरणी ती काय केली जाते वर्षातून एकदा. म्हणजे जे सोईंग तुम्ही जेव्हा सो करणार आहे सीड सो करणार आहे त्याच्या आधी एकदा लाईट प्लगिंग केलं जातं. नेक्स्ट आहे खरीप सीझन इज प्रिपेअर्ड बाय 3 to 5 हॅरोविंग्स. आणि जी खरीप सीझनमध्ये घेतली जातात वीट जेव्हा खरीप सीझनमध्ये घेतला जातो तेव्हा काय केलं जातं 3 to 5 टाइम्स काय केलं जातं हॅरोविंग केलं जातं. आफ्टर सोईंग सारस और फ्लॅट बेड्स आर प्रिपेअर्ड विथ द हेल्प ऑफ सरयंत्र. काय कशाने केलं जातं तर या सरयंत्रांनी प्रिपेअर्ड केलं जातं. नेक्स्ट बघा, नेक्स्ट पॉईंट आहे आपला सोईंग सीझन टाईम. सोईंग अँड सीझन टाईम. आता जेव्हा आपण सीड्स लावणार आहे त्याचाही एक टाईम असतो. तुम्ही कधीही सीड्स सो नाही करू शकत. जेव्हा कधीही तुम्ही जमीन नांगरली तरीही तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकता सीड सो नाही करू शकत. त्याच्यासाठी एक काळ असतो, त्याच्यासाठी एक वेळ असते ती काय केली जाते ती बघूया आपण. वीट इज टेम्परेट क्रॉप देअर फॉर सोन इन रब्बी सीझन. कोणत्या सीझन आता तुम्हाला खरीप आणि रब्बी सीझन हे दोन्ही सीझन माहिती आहेत.
तर या रब्बी सीझनमध्ये काय केलं जातं, व्हीट मोस्टली ग्रो केलं जातं. तर बघा सोईंग टाईम व्हॅरीज विथ व्हरायटीज, म्हणजे जे आपण व्हरायटीज वापरणार आहे. आता ज्या स्पीसीज आपण म्हटलं, आता आपल्या भारतामध्ये कुठली घेतली जाते मोस्टली, तर ट्रिटिकम एस्टिवम. त्याच्या व्हरायटीवरती काय असतं तर डिपेंड असते की कोणत्या वेळी ते आपण पीक घ्यायचं आहे. नेक्स्ट बघा टॉल व्हरायटीज आर शोन फ्रॉम लास्ट वीक ऑफ ऑक्टोबर टू फर्स्ट वीक ऑफ नोव्हेंबर. म्हणजे ज्या टॉल व्हरायटीज असतात, टॉल व्हरायटीज ज्या कधी ग्रो केल्या जातात, लास्ट वीक ऑफ ऑक्टोबर टू फर्स्ट वीक ऑफ नोव्हेंबर. नेक्स्ट द शॉर्ट ड्युरेशनल डॉर्फ व्हरायटीज आर शोन इन नोव्हेंबर. आणि शॉर्ट ड्युरेशनल असतात म्हणजे कमी पिरियडमध्ये येणाऱ्या, कमी वेळेत येणाऱ्या ज्या व्हरायटीज असतात त्या काय केल्या जातात, तर सोन इन नोव्हेंबर. म्हणजे त्या काय केल्या जातात, कधी सो केल्या जातात, तर नोव्हेंबरमध्ये सो केल्या जातात. आलं लक्षात, हे झालं सोईंग सीझन अँड टाईम. नेक्स्ट आहे सोईंग. नेक्स्ट पॉइंट आहे सोईंग. आता सोईंग टाइम सोईंग अँड सीझन टाइम बघितला. आता पुढची पायरी जी आली ती कसली आली, तर नेक्स्ट स्टेज जी आहे ती सोईंग. आता आपण काय करणार आहे, सीड सो करणार आहे. इकडे बघा आता त्याच्या मेथड्स असतात सीड सो करण्याच्या. आता तुम्ही नॉर्मली बघितलं असेल शेतामध्ये, तर कसं सो केलं जातं, तर खुरप्यानी किंवा असं काहीतरी होल पाडण्यासाठी त्याचं वापरलं जातं. होल तयार करतात, त्या जे सीड बेड आपण तयार केलेत त्याच्यामध्ये, नंतर त्याच्यामध्ये 2-3 गव्हाचे दाणे टाकले जातात आणि परत काय केली जाते, ती वरची सॉइल जी आहे ती झाकून टाकली जाते. आणि असं आपण सोईंग बघितलं आहे नॉर्मली. पण मेथड्स असतात त्याच्याही. फर्स्ट मेथड आहे ड्रिलिंग मेथड आहे आणि दुसरी आहे ती ब्रॉडकास्टिंग मेथड आहे. आता तुम्ही 11th मध्ये सोईंग हा टॉपिक बघितलेला आहे. त्या सोईंग टॉपिकमध्ये आपण या मेथड सगळ्या शिकलेल्या आहोत. ड्रिलिंग असेल, ब्रॉडकास्टिंग असेल, अजून वेगवेगळं काय केलेलं आहे, तर आपण त्याच्यामध्ये मेथड्स बघितलेले आहेत. तर बघा ड्रिलिंग मेथड म्हणजे काय, तर 1, 2 or 3 कल्टर्ड सीड ड्रिल्स आर युज्ड फॉर सोईंग व्हीट इन रोज ॲट स्पेसिफिक डिस्टन्स. म्हणजे काय केलं जातं, त्या रोजवरती स्पेसिफिक डिस्टन्सवरती होल तयार केला जातो. त्याच्यामध्ये सीड्स 2 ते 3 सीड्स टाकल्या जातात आणि काय केलं जातं, ती वरची सॉइल लेअर आहे तो झाकला जातो. ही झाली ड्रिलिंग मेथड. नेक्स्ट आहे ब्रॉडकास्टिंग मेथड. तर ब्रॉडकास्टिंग मेथड म्हणजे त्याच्या शब्दामध्येच आहे बघा, सीड्स इज स्कॅटर्ड बाय हँड ऑन द फील्ड सरफेस अँड देन मिक्स्ड इन टू द सॉइल बाय वर्किंग वुडन प्लग ऑर हॅरो. आणि काय केलं जातं या ब्रॉडकास्टिंग मेथडमध्ये, तर म्हणजे हाताने सुद्धा सीड्स काय केल्या जातात, शेतामध्ये फेकल्या जातात. त्याला ब्रॉडकास्टिंग मेथड्स म्हटलं जातं. आणि नंतर काय केलं जातं, हॅरोईंग किंवा प्लगनी काय केलं जातं, ते सीड्स मुजवल्या जातात आणि नंतर काही दिवसांनी काय होतात, तर त्या ग्रो होतात. तर आता हा आपण काय बघितलं, मेथड्स बघितल्या, ड्रिलिंग, ब्रॉडकास्टिंग मेथड बघितली. आता त्याच्यामध्ये ह्या मेथड्स बघितल्या. आता स्पेसिंग, त्याच्यामध्ये असणारा स्पेसिंग किती असावं, प्रत्येक रोवरती जर तुम्ही घेणार असाल सीड्स तर त्याच्यामध्ये किती स्पेसिंग असावं आणि प्रत्येक सीड बेड जे तुम्ही तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये किती डिस्टन्स असावा हे आपण बघूया. नेक्स्ट बघा, इट डिपेंड्स ऑन द फॅक्टर्स सच ॲज अ मॅच्युरिटी पिरियड, टिलरिंग हॅबिटॅट, टाइम ऑफ सोईंग, फर्टिलिटी, स्टेटस अँड मॉइश्चर कंडिशन ऑफ द फील्ड. आता हे प्लांट ग्रो होण्यावरती आपण डिपेंड करतो. म्हणजे एखादं तुम्ही सीड्स घेतले पहिल्यांदा लावायला किंवा असं ग्राउंडनट घेतले आणि तुम्ही कसं लावणार, तर जवळजवळ लावणार आहे का, तर नाही. तर ते आपण कसं लावणार, तर त्याच्यामध्ये थोडासा डिस्टन्स ठेवणार. त्या सीड बेड्समध्ये काय करणार, थोडासा. तर ह्या जर रोज असतील तर काय करणार, तुम्ही इथं एक सीड सो केलेला आहे तर इथं थोडासा डिस्टन्स ठेवून परत काय करणार, इथे एक सीड सो करणार, नेक्स्ट इथे एक सीड सो करणार, परत इथे एक सीड सो करणार. म्हणजे या त्याच्यामध्ये ही स्पेसिफिक असं स्पेसिंग असणं गरजेचं आहे. कारण ते परत ग्रो झाल्यानंतर त्यांची म्हणजे ते टॉल झाल्यानंतर परत त्यांना स्पेसिंग असणं गरजेचं आहे. नेक्स्ट बघा, ऑप्टिमम स्पेसिंग फॉर इरिगेटेड क्रॉप्स. आता इरिगेटेड क्रॉप्ससाठी म्हणजे जे सिंचनाचे पिकं जी आहेत त्यांच्यासाठी किती असावी, 22.5 सेंटीमीटर अँड फॉर रेनफेड क्रॉप इज अबाउट 30 सेंटीमीटर.
म्हणजे जे इरिगेटेड क्रॉप्स आहेत त्यांच्यासाठी 20.5 सेंटीमीटर अँड रेनफेड क्रॉप जे आहेत त्यांच्यासाठी 30 सेंटीमीटर स्पेसिंग ऑप्टिमल स्पेसिंग असणं गरजेचं आहे. नेक्स्ट बघा डेप्थ सोईंग. आता किती खोलपर्यंत तुम्ही ते सीड्स लावणार आहात त्याचंही काय आहे तर पुढचा पॉईंट जो आहे आपला तो त्याच्यावरती डिपेंड आहे. नेक्स्ट बघा आता सोईंग बघितलं. नेक्स्ट आहे डेप्थ ऑफ सोईंग. म्हणजे याच्यामधलाच हा पॉईंट आहे. सॉरी 7 पॉईंट नाही आहे हा, तर याच्यामध्येच हा पॉईंट आहे डेप्थ ऑफ सोईंग. आता ते सीड किती सो करणार आहे हे पण गरजेचं आहे. का तुम्ही वरच्यावर लावून दिलं आणि ते जर सॉईल त्याच्यावर टाकली तर काय होतं रे, जे पक्षी असतील किंवा रानामध्ये असणारे छोटे मोठे प्राणी असतील ते काय करतात, लगेच ते सीड उकरवून काढतात आणि खाऊन टाकतात. त्यासाठी त्याचं सोईल डेप्थ जी आहे ती असणं गरजेचं आहे. बघा इट व्हॅरीज विथ द व्हरायटी टाईप ऑफ कल्टिवेशन. आपण जे कोणती व्हरायटी घेतो याच्यावरती काय डिपेंड आहे. इरिगेटेड क्रॉप्स आहेत त्याच्यासाठी बघा 3 to 5 सेंटीमीटर. नेक्स्ट रेडफेड क्रॉपसाठी 8 to 10 सेंटीमीटर आहे आणि डॉर्क व्हरायटीसाठी 5 to 6 सेंटीमीटर एवढी डेप्थ ऑफ सोईंग आहे. नेक्स्ट बघा सीड रेट. आता सीडचाही रेट असतो म्हणजे ते कशावरती त्याच्या व्हरायटीजवरती वगैरे डिपेंड असतं. डॉर्क व्हरायटीज असेल, नंतर बोल्ड सीडेड व्हरायटीज असतील आणि रेनफेड क्रॉप्स असतील. बघा सीड रेट काय आहे तर डॉर्क व्हरायटीज त्याच्यासाठी 100 to 125 किलोग्राम पर हेक्टर. 100 to 125 किलोग्राम पर हेक्टर एवढं काय आहे, कशासाठी आहे, डॉर्क व्हरायटीजसाठी आहे सीड रेट. नेक्स्ट आहे बोल्ड सीडेड व्हरायटीज बोल्ड सीडेड व्हरायटीजसाठी 125 to 150 किलोग्राम पर हेक्टर. 125 to 150 किलोग्राम पर हेक्टर एवढं काय आहे तर त्याचं सीड रेट आहे. आणि लास्ट जो आहे रेनफेड क्रॉपसाठी 75 to 80 किलोग्राम पर हेक्टर. म्हणजे 70 ते 80 किलोग्राम पर हेक्टर काय केलं जातं तर त्याचा सीड रेट आहे. आलं लक्षात. नेक्स्ट बघा आता सीड ट्रीटमेंट. आता हा आपला 7वा पॉईंट आहे बघा. सीड ट्रीटमेंट. आता सीड ट्रीटमेंट, सीडलाही ट्रीटमेंट देणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी केमिकल्स वापरले जातात आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं सीड ट्रीटेड. का केले जातात हे सीड ट्रीटमेंट का द्यायची तर एखादा फंगल डिसीज होऊ नये किंवा म्हणजे जे छोटे मोठे किडे असतात शेतामध्ये, इन्सेक्ट असतात त्यांनी खाऊ नये यासाठी काय केले जातात सीड ट्रीटमेंट दिली जाते. बघा फ्रेश हार्वेस्टेड सीड इज ड्राईड इन सन हीट. म्हणजे जे फ्रेश हार्वेस्टेड सीड्स असतात ते कसे हे केले जातात तर उन्हामध्ये ते ड्राय केले जातात आणि मग आपण काय करतो ते आपण एखाद्या म्हणजे गोडाऊन्समध्ये किंवा गनी बॅग्स ज्या असतील त्याच्यामध्ये काय साठवलं जातं. नेक्स्ट बघा सीड इज ट्रीटेड विथ कार्बोक्सिल और बेंटाइल 125 ग्राम पर किलोग्राम. म्हणजे पर किलोग्रामसाठी काय केलं जातं 1.25 ग्राम हे काय केलं जातं तर हे केमिकल वापरलं जातं. नेक्स्ट बघा सीड कंट्रोल लूज मड फूट रॉट. सीड इज ऑल्सो ट्रीटेड विथ ऑर्गॅनो कॅप्टन और थायरम 2 to 3 ग्राम पर किलोग्राम सीड टू कंट्रोल फ्लॅक्स मड अँड फूड रॉट. म्हणजे कशासाठी कंट्रोल केलं जातं याच्यासाठी तर फ्लॅक्स मडसाठी किंवा फूड रॉटसाठी हे वापरलं जातं. म्हणजे ऑर्गॅसन असं म्हटलं जातं त्याला. ऑर्गॅनो मर्क्युरल फंजिसाइड्स हे त्याच्यासाठी काय केलं जातं यूज केलं जातं. म्हणजे ही सीड ट्रीटमेंट काय केली जाते
दिली जाते. आलं लक्षात तुमच्या. नेक्स्ट एक बघा व्हरायटीज. आता वेगवेगळ्या व्हरायटीज आपण मगाशी बघितलं. आता ट्रिटिकम एस्टिवम ही काय केली जाते, मोस्टली भारतामध्ये ही स्पीसीज घेतली जाते. त्याच्यामध्ये आता व्हरायटीज कोणकोणत्या आहेत बघा. फर्स्ट आहे व्हरायटीज. वेगवेगळ्या जाती आहेत, म्हणजे गहूच्या असतात. अजून आपण जे प्लांट्स बघणार आहे प्रत्येकाच्या काय असतात तर वेगवेगळ्या व्हरायटीज असतात, जाती असतात. तर बघा कोणकोणत्या आहेत. कल्या सोना, दुसरी आहे सोनालिका, मालविका, HD 2189 आणि फिफ्थ जी आहे ती HD 4502, लोक 1, NSG अँड शरबती इटसेट्रा. NSG ने N59 ही काय आहे तर व्हरायटी आहे. या व्हरायटी आणि अजून याच्यापेक्षाही व्हरायटीज आहेत, तुम्ही शोधल्यात तरी तुम्हाला सापडतील. नेटवरती सर्च करायचं वेगवेगळ्या व्हरायटीज ऑफ ट्रिटिकम एस्टिवम, तुम्हाला इझिली मिळून जातील त्या. तर मी ज्या सांगितलेल्या आहेत कल्या सोना, सोनालिका, मालविका, HD 2189, HD 4502, लोक 1 अँड N59 अँड लास्ट जी आहे शरबती इटसेट्रा. या व्हरायटीज काय आहेत तर सांगितलेल्या आहेत. नेक्स्ट बघा, नेक्स्ट पॉइंट आहे आपला मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स. इथे लिहिते मी 1.1 मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स. आता मॅन्युअर्स म्हणजे खतं. खतं काय केली जातात तर वापरली जातात. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जमीन तयार केली, जमीन तयार केल्यानंतर सीड सिलेक्शन केलं, सीड सिलेक्शन केल्यानंतर ते त्या वेळेला काय केलं, सो केलं. सो केल्यानंतर आता काय गरज आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये मॅन्युअर्स किंवा असंही केलं जातं, जेव्हा जमीन नांगरली जाते तेव्हा काय केलं जातं तर त्याच्यामध्ये हे जे मॅन्युअर्स किंवा फर्टिलायझर्स आहेत ते काय केले जातात, मिक्स केले जातात. आता कोणकोणते मॅन्युअर्स वापरले जातात बघा. वेल डिकम्पोज्ड फार्म यार्ड मॅन्युअर्स. आता FYM म्हणजे काय, फार्म यार्ड मॅन्युअर्स म्हणजे जे शेणखत आहे ते काय केलं जातं, वापरलं जातं. कंपोस्ट इज ॲडेड 10 to 15 पर हेक्टर ॲट द टाइम ऑफ लँड प्रिपरेशन बिफोर लास्ट हॅरोइंग. लास्ट हॅरोइंगच्या आधी काय केलं जातं तर हे त्याच्यामध्ये मिक्स केलं जातं. रेनफेड क्रॉपसाठी बघा 25 to 50 ॲज 50 to 25 ॲज 25 NPK किलोग्राम पर हेक्टर. NPK म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम. हे काय केलं जातं किलोग्राम पर हेक्टर त्याच्यासाठी यूज केलं जातं. आणि इरिगेटेड क्रॉप जे आहेत त्याच्यासाठी बघा 75 to 120 ॲज 40 to 60 ॲज 40 to 60 NPK नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम. हे काय केले जातात मॅन्युअर्स म्हणजे हे फर्टिलायझर्स त्याच्यामध्ये यूज केले जातात. आलं लक्षात तुमच्या. तर आतापर्यंत आपण हे एवढे पॉईंट्स बघितलेले आहेत. कुठले आहेत बघा. फर्स्ट वीट बघितलं, हे क्रॉप बघितलं, त्याचं बोटॅनिकल नेम जे असेल ट्रिटिकम स्पीसीज, लोकल नेम आहे गहू. नेक्स्ट फॅमिली ग्रॅमिनी, ओरिजिन हार्ड वीट, अबॅसिन, सॉफ्ट वीट, नॉर्थ वेस्ट इंडिया. नेक्स्ट आहे वेस्ट अफगाणिस्तान अँड USSR. त्याचे युजेस बघितले, सॉइल बघितली, क्लायमेट बघितलं, प्रिपरेटरी टिलेज बघितलं, सोईंग सीझन अँड टाइम बघितला त्याचा, सोईंग. नेक्स्ट सीड व्हरायटीज, सीड ट्रीटमेंट, नंतर व्हरायटीज आणि लास्ट पॉईंट जो बघितला तो मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स. तर इथंपर्यंत आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हे पुढे कंटिन्यू करणार आहोत हेच पीक, कारण याचे अनेक पॉईंट्स आपले राहिलेले आहेत. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे हे कंटिन्यू करणार आहोत. थँक्यू.